मुंबईतील वरळी परिसरातील प्रसिद्ध NSCI डोममध्ये आयोजित एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झाल्याचा आरोप आहे. तरुणानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे आणि मुंबईत ड्रग्ज कुठून येत आहेत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मुंबईतील म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान नेमकं काय घडलं? तरुणी नशेत डान्स करत होते का? पोलिसांना ड्रग्ज आणि दारूची माहिती का मिळत नाहीये? तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. माहीम येथे राहणारा ऋषभ आणि त्याच्यासोबत असलेली एक तरुणी वरळी परिसरातील प्रसिद्ध NSCI डोममध्ये आयोजित एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये कार्यक्रमाला गेले होते. तिथं मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन केल्याचे आणि त्यानंतर कॉन्सर्टमधील अलोट गर्दीमुळे या दोघांचा जीव गुदमरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्यानं दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र दुर्दैवानं ऋषभचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईतील हाय प्रोफाईल पार्टी आणि तिथल्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर आता सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून अत्यंत खळबळजनक माहिती आणि व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय. कॉन्सर्टमधील समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये तरुणी अर्धनग्न अवस्थेत थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी या कार्यक्रमाचा उल्लेख थेट वेअरहाऊस रेव पार्टी असा केला आहे. विशेष म्हणजे परदेशात किंवा राज्याबाहेर होणाऱ्या गुप्त रेव पार्ट्यांप्रमाणेच या कॉन्सर्टमध्ये येणाऱ्या उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यांवर आधीच टेप किंवा स्टिकर लावण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या, जेणेकरून आतील कोणतंही चित्रण बाहेर जाऊ नये. या गुप्ततेच्या नियमांमुळेच आता या कार्यक्रमात नक्की काय काय सुरू होतं याबाबत संशयाची सुई अधिक गडद झाली आहे. अंतिम वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच ऋषभच्या मृत्यूचं अचूक कारण स्पष्ट होईल. खरं तर तारदेव पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाला आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय वळण मिळालंय. कारण या कॉन्सर्टच्या मंजुरीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथील एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्ज अतिसेवनामुळे काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती, ज्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली आहे. गोरेगावच्या याच वादग्रस्त घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तारदेव पोलिसांनी वरळीतील या NSCI डोममधील कार्यक्रमाला अधिकृत परवानगी नाकारली होती. मात्र असं असतानाही हा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा विरोध झुगारून वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या विशेष दबावामुळे किंवा राजकीय पाठबळामुळेच या कॉन्सर्टला ऐनवेळी ग्रीन सिग्नल मिळाला का, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे. एकीकडे गोरेगावमधील घटना ताजी असतानाच वरळी डोममध्ये घडलेल्या या प्रकारामुळे मुंबई पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अशा प्रकारच्या पार्ट्यांमध्ये होणारी गर्दी, अंमली पदार्थांचा संशयास्पद वापर आणि तरुण पिढीची होणारी फरफट रोखण्यात यंत्रणा कुठं कमी पडतीये असा सवाल उपस्थित केला जातोय. पैशांच्या आणि सत्तेच्या जोरावर तरुणाईच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा छुप्या रेव पार्ट्यांवर आता तरी कठोर कारवाई करत कायमचा वचक निर्माण केला जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संपूर्ण धक्कादायक प्रकाराबद्दल आणि मुंबईत वारंवार घडणाऱ्या अशा गंभीर घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रशासनानं अशा कार्यक्रमांवर पूर्ण बंदी घालायला हवी का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.